तटकरे पटेलांना वैतागून अजितदादांचे 70% आमदार फुटले. 2 महिने शरद पवारांनी शांत बसून या दोघांचा बाजार उठवला. सुनील तटकरेंनी फडणवीसांना मेसेज पाठवला. राष्ट्रवादीत वातावरण फिरले. शरद पवारांच्या संपर्कात असलेले आमदार कोणते आहेत चला बघूया. सुलभा खोडके, राजकुमार बडोले, धर्मराव बाबा आत्राम, इंद्रनील नाईक, राजू नवघरे, नितीन पवार, ज्ञानेश्वर कटके, दत्ता मामा भरणे, सुनेत्रा पवार. पवार कुटुंब एकत्र आहे. हे फोटो बघू शकता. शरद पवारांच्या स्क्रिप्टनुसार सगळं चालू आहे. पुढचा आमदार दिलीप बनकर, नरहरी झिरवळ, सरोज अहिरे, काशीनाथ दाते, किरण लहामटे, हिरामन खोसकर, दौलत दरोडा, सना मलिक, दिलीप वळसे पाटील, शंकर मांडेकर, अण्णा बनसोडे, चेतन तुपे, आशुतोष काळे, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, सचिन पाटील, मकरंद पाटील, शेखर निकम, हसन मुश्रीफ, राजू कोरमरे, मनोज कायंदे. या आमदारांना असं वाटतं की 2029मध्ये पुन्हा राजकारणात टिकायचं असेल तर शरद पवारांसोबतच आपल्याला जावं लागेल. ज्यावेळेस अजित पवारांचं विमानाच्या अपघातामध्ये निधन झालं त्याचवेळी शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते सांगत होते की अजित पवारांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं. त्या संदर्भात अनेक बैठका झाल्याचंही ते बोलले. वास्तविक पाहता पक्षाचा प्रमुख हाच आता आपल्यात नाहीये. त्यानंतर पक्ष चालेल कसा, पक्षात कार्यकर्त्यांना सांभाळून घेईल कोण, हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे ही भूमिका अजित पवार गटाची असायला पाहिजे होती. परंतु झालं नेमकं उलट. शरद पवार त्या ठिकाणी ताकदीचे नेते असताना, परंतु ही घडामोड घडत असताना अजित पवारच्या गटाच्या नेत्यांनी मात्र याला विरोध दर्शवला आणि आम्हाला हे काहीच माहित नव्हतं असंही वारंवार सांगितलं. याला वेळ निघून गेला. शरद पवार हे शांत राहिले, आजारी राहिले, दवाखान्यातही राहिले, घरीही बसून राहिले. शरद पवार कोठेही समोर आले नाही, फ्रंटला ते दिसले नाही. मित्रांनो, या घडामोडी घडत असताना अजित पवार गटाचे अनेक नेते हे अडचणीत येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अजित पवार हयात असताना माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झाला, धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला. 2 मंत्र्यांची विकेट अजितदादांच्या हयातीत पडली. अजितदादांच्या निधनानंतर पुन्हा राष्ट्रवादी अजित पवारांचा गट हा ताकदीनं कमी झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं. एकीकडे अजित पवारांचा गट या ठिकाणी अडचणीत येतोय, बदनाम होतोय. अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये जाऊन आपल्या पक्षाला मतदान करा आणि आपल्या पक्षासोबत तुम्ही एकत्र या असं लोकांना सांगायचं कसं, हा कार्यकर्त्यांसमोर पदाधिकाऱ्यांसमोर प्रश्न पडलेला आहे. अशा वेळी पुन्हा एक चर्चा सुरू झाली आणि ती चर्चा होती दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण व्हायला हवं आणि पुन्हा एकदा नव्यानं चर्चा सुरू व्हायला पाहिजे. ज्यावेळी शरद पवार यांचा गट सांगत होता की अजित पवारांची इच्छा होती एकत्रीकरण व्हावं आणि आपण त्या पद्धतीनं भूमिका घेतली पाहिजे, अजितदादांची इच्छा पूर्ण केली पाहिजे, त्यावेळेस मात्र हे नेते विरोध करताना आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र ज्यावेळेस नेते बदनाम झाले, अनेकांचे राजीनामे आणि विकेट पडतायत हे लक्षात आलं, या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा अजित पवार गटांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते हे अडचणीत तर आहेत, त्यांच्याही विकेट पडतील अशी परिस्थिती आहे. अशा वेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरण व्हायला पाहिजे हा सूर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटातून या नेत्यांनी बाहेर काढलाय. इथंच शरद पवारांनी दाखवून दिलंय झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. वातावरण बदलतंय. राष्ट्रवादीतले अनेक नेते फिरतायत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात आलेत, नव्हे ते प्रवेश करणार आहेत आणि पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महाराष्ट्रामध्ये ताकद वाढणार आहे. हे ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलं, कारण त्यांच्याकडं सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, पक्षातले अनेक नेते जे अजित पवारांच्या सोबत होते ते देवेंद्र फडणवीसांना जुळलेले आहेत. पक्षांतर्गत काय चाललंय आणि दोन्ही राष्ट्रवादीमध्ये एकीकरण कसं घडतंय, भावना आमदारांची आणि नेत्यांची काय, हे त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे जाऊन सांगितलंय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे अलर्ट मोडवर आलेत आणि अलर्ट मोडवर आल्यानंतर आपली ताकद कमी होऊ नये किंवा अजित पवारांचे जे आमदार आणि पदाधिकारी आपल्या सोबत महायुतीत आलेले ते शरद पवारांकडे जाऊन त्यांची ताकद वाढू नये यासाठी त्यांनी पुढची पावलं उचलायला सुरुवात केली आहे. अजित पवारांचा गट बदनाम होतोय, मंत्र्यांच्या विकेट जात आहेत, अनेक व्हिडिओ बाहेर पडतायत आणि यामागं भारतीय जनता पार्टीच्याच लोकांचा हात आहे अशी चर्चा आता दबक्या आवाजात अजित पवार गटामध्ये होते. भारतीय जनता पार्टीला 2029 मध्ये स्वबळावर निवडणूक लढायची आहे. त्यांनी घेतलेल्या कुबड्या बाजूला सारवा असं गृहमंत्री
अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितले आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीकडून दोन्ही कुबड्या हटवण्याचं काम चाललंय असं संजय राऊतांनी स्पष्टपणे सांगितलंय. प्रफुल्ल पटेल हेच अजितदादांच्या नंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असतील आणि त्यांचेच अधिकार पक्षात चालतील असंच पत्र अजित पवारांच्या निधनानंतर 16 दिवसानं सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि आणखी राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं निवडणूक आयोगाला दिलं होतं. हे रोहित पवारांनी उघड केलं. याला सुनेत्राताई पवारांनी थेट विरोध केला आणि पत्र देऊन निवडणूक आयोगाला सांगितलं की अजितदादांच्या निधनानंतर म्हणजेच 28 जानेवारी नंतर जो काही निर्णय झाला असेल किंवा जे काही पत्र आपल्याकडे आले असतील पक्षाच्या वतीनं ते अवैध ठरावेत आणि मी जे पत्र देते तोच व्यवहार वैध ठरविण्यात यावा. यातून स्पष्ट झालं की अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुनेत्राताई पवारांना बाजूला सारून आपल्या हातात राष्ट्रवादी यावी यासाठी प्रयत्न होत आहेत. नुकतंच एक प्रकरण सुद्धा उघडकीस आलं जे धक्कादायक आहे. या कार्यक्रमामध्ये जे मोठं बॅनर लावण्यात आलं या बॅनरवरती अजित पवारांचा फोटो नाही, सुनेत्राताई पवारांचा फोटो नाही, मात्र या बॅनरवर फोटो होता तो सुनील तटकरेंचा होता, आदिती तटकरेंचा होता आणि त्यांच्या भावाचा सुद्धा यावरती फोटो होता. इथंच राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत शरद पवारांच्या सोबत सुद्धा जाण्यास त्यांची हरकत नाहीये. त्या नेत्यांनी आक्षेप घेतला. सुनील तटकरे आणि इतर नेत्यांनी आपणच पक्षाचे नेते आणि प्रमुख आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करू नये, ते आम्ही खपवून घेणार नाहीत असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्याच नेते आणि पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे उद्या उभी पोट पडू शकते हे फडणवीस यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळं नेत्यांना इशारा देण्यासाठी अजित पवारांच्या काही नेत्यांवर कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते, तक्रारी होताना आपल्याला पाहायला मिळते. जर तुम्ही सोडून जाल तर तुमच्या विरुद्ध ऍक्शन घेतली जाईल आणि जर तुम्ही इथंच राहाल तर ऍक्शन घेतल्यानंतर सुद्धा त्याला क्लीन चिट देता येईल. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे सगळं तपासण्याची यंत्रणा आहे. ज्यावेळेस यामध्ये जो व्हिडिओ करणारा व्यक्ती आहे तो सांगतोय की माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार झालेला आहे, माझे सीडीआर तपासा, माझा नरहरी झिरवळ आणि त्या तृतीय पंथाचा तुम्ही मोबाईल चेक करा, तुम्हाला यामध्ये सगळं काही आढळून येईल. हे एका दिवसाचं काम होतं, पण तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी नरहरी झिरवळ यांना या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केलाय का हे या प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. म्हणजेच काय तर जर आमच्या सोबत राहाल तर तुम्ही त्या ठिकाणी वाचाल, आम्हाला सोडून जाण्याचा विचार कराल तर मग मात्र तुम्ही अडकाल असाच इशारा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं या नेतृत्वाला किंवा या नेत्यांना दिलाय असं या ठिकाणी स्पष्ट दिसतंय. असं जरी असलं तरी शरद पवारांनी शांत राहून महाराष्ट्रामध्ये मोठा खेळ केलाय. शांत राहून खेळ करता येतो हे फक्त शरद पवारांनी वेळोवेळी दाखवलंय. 1.5 महिन्याच्या या शांततेमध्ये त्यांनी झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि राष्ट्रवादीचं पूर्ण वातावरण फिरवलं. 2029 मध्ये पुन्हा राजकारणात टिकायचं असेल तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबतच आपल्याला जावं लागेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी सोडावी लागेल. हे वातावरण मात्र शरद पवार यांनी करायला ते यशस्वी ठरलेत असंच या ठिकाणी म्हणावं लागेल.